महायुतीच्या त्रिकोणात नवाब मलिकांचा अडथळा कुणालाही बाजूला सारणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. महायुती म्हणून कायम एकत्र लढणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती. राष्ट्रवादीचं नाव न घेता कुणाला बाजूला ठेवण्याचा प्रश्नच नाही, एकनाथ शिंदेंचं मोठं विधान. मुंबईत भाजप शिवसेना महायुती म्हणून लढण्यावर ठाम. पालिका निवडणुकांना कसं सामोरं जायचं याबाबत फडणवीसांशी चर्चा करणार, रवींद्र चव्हाणांची पत्रकार परिषदेतून माहिती. महानगरपालिकेच्या निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता, रवींद्र चव्हाणांची पत्रकार परिषदेतून मोठी माहिती. मुंबईत ठाकरे गटाला चितपट करण्यासाठी शिंदेंची मोठी खेळी. ओसी आणि पागडी मुक्त मुंबईच्या निर्णयामुळे लाखो मुंबईकरांना होणार फायदा. रविवारी महायुतीचे आमदार संघ मुख्यालयात भेट देणार, आरएसएसचे पदाधिकारी आमदारांचं बौद्धिक घेणार. मात्र अजितदादांचे आमदार रेशीम बागेत जाणार नाही, सूत्रांची माहिती. हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली जाती जातीत भांडणं लावण्याचं काम, नाना पटोलेंचा सरकारवर गंभीर आरोप. हैदराबाद गॅझेटियरनुसार 3 महिन्यात केवळ 98 प्रमाणपत्र, मराठा समाजाला केवळ 98 कुणबी ओबीसी प्रमाणपत्र मिळाली. मुंबईतील 20,000 ओसी नसलेल्या इमारतींसाठी आज पुन्हा लक्षवेधी. विधानसभेत शिवसेना आमदार मुरजी पटेल यांची लक्षवेधी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाकडे लक्ष. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचं आज अंदमानमध्ये अनावरण, सागरा प्राण तळमळला, गीताला 115 वर्ष पूर्ण झाल्याबद्दलचा सोहळा. नवले पुलावर अपघातातून वसंत मोरे थोडक्यात बचावले, फेसबुक लाईव्ह वरून मोरे संवाद साधताना भरधाव टेम्पो वेगात जवळून गेला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकरांचं निधन, वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, लातूरमध्ये राहत्या घरी झालं निधन. आज गोपीनाथ मुंडेंची जयंती, गोपीनाथ गडावर शेकडोच्या संख्येनं समर्थक अभिवादनासाठी पोहोचले. शिर्डी साकुरी सीमेवर बिबट्याचा मुक्त संचार, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी.